नमस्कार मित्रांनो, येत्या रविवारी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष असणार आहे. कारण या दिवशी संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ हे स्त्रियांचे एक व्रत एकाच दिवशी येत आहे. चला तर मग याविषयी व्हिडिओ पाहू. यावेळी संकष्टी चतुर्थीला जुळून आले करवा चौथ व्रत. जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व. हिंदू धर्मात करवा चौथ व्रताला विशेष महत्त्व आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे पालन करतात. या दिवशी निर्जल व्रत केले जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेत पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडले जाते. पंचांगानुसार यंदा 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथ व्रत आहे. या व्रताला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्टी चतुर्थी देखील जुळून येत आहे. त्यामुळे या व्रताचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. चला जाणून घेऊया करवा चौथ तिथी, मुहूर्त आणि महत्त्व. करवा चौथ तिथी आणि मुहूर्त. तर पंचांगानुसार यंदा 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथचे व्रत केले जाईल. या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्गीची पूजा केली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी 2 तास आधी सर्गीमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांचे सेवन करा. 20 ऑक्टोबर रोजी सूर्योदय सकाळी 6:25 होईल. अशा स्थितीत करवा चौथच्या दिवशी पहाटे 4:25 सर्गीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध पदार्थांचे सेवन करा. त्यानंतर व्रत प्रारंभ होईल. या दिवशी करवा चौथ व्रत सकाळी 6:25 ते सायंकाळी 7:54 आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 5:46 पासून ते 7:02 आहे. आता पाहूयात करवा चौथ पूजा साहित्य. मातीची किंवा तांब्याची करवा आणि झाकण, कलश, अक्षत, चंदन, सुपारी, पेंढा हळद आणि लाकडी फळे, पिवळी माती, फुले, साजूक तूप, कच्चे दूध, दही, मध, साखरेचा पाक आणि चाळणी. अशी करा करवा चौथ पूजा विधी. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करत देवघरात स्वच्छता करा. त्यानंतर देवी देवतांची पूजा करत करवा चौथ व्रतचा संकल्प करा. सायंकाळी करवा चौथची पूजा करत व्रतकथा पठण करा. नंतर चंद्राची पूजा करा. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर चाळणीतून पतीचे तोंड बघितल्यानंतर आरती करावी आणि पतीच्या हातून पाणी पिऊन व्रताचे पारण करावे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिक मास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी मिळून करावयाचे असते. हे व्रत 2 प्रकारांनी करतात. एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण 21 वर्षे किंवा 1 वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे. जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी
अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदाच येते. संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी पुढे दिलेले संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे. संकष्टी चतुर्थी महात्म्य. उपवास कधीपासून सुरू करावा? शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून केली जाते. संकष्टी चतुर्थी सलग 21 संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे. काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात, तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात. संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी. या दिवशी सकाळी लवकर पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा. दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. तांब्याभोवती 2 वस्त्रे गुंडाळावी. त्यावर ताम्हण ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी. आपण श्री गणपतीची सोने, चांदी, तांबे वगैरे धातूची मूर्ती अगर तस्वीर ठेवू शकता. याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाऱ्याने लाल वस्त्र धारण करावे. पूजेत तांबड्या रंगाचे गंध, अक्षता, फुलं, वस्त्र वाहायचे असतात. पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय नमः म्हणून गंध, कामरूपाय नमः म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नमः म्हणून फळ, शिवप्रियाय नमः म्हणून वस्त्र, गणाधिपाय नमः म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नमः म्हणून धूप, मूषकवाहनाय नमः म्हणून दीप, विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य आणि धनदाय नमः म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर ध्यानमंत्र म्हणावं. रक्तांग रक्तवस्त्रं सीतकुसुमगणै पूजितं रक्तगंधै क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमं दोर्भी पाशाङ्कुशेष्टा भयधृत्रिरुचिरं चन्द्रमौलिं त्रिनेत्रं ध्यायेच्छात्यर्थमिशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नं. नंतर आपले संकट निवारणाची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. मम समस्त विघ्न निवृत्त्यर्थ संकष्टहरण पतिप्रीत्यर्थ चतुर्थी व्रतांगत्वेन यथा मिलोतोपचार द्रव्यै षोडोपचारे पूजा करिष्ये असे म्हणावे. नंतर पुढे दिलेले संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर अशुद्ध मतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतं तत् सर्वपूर्णतः यातु विप्ररूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते. ती बघून चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. रोहिणीनाथाय नमः म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावे. जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावे. खारट आंबट पदार्थ नसावे. जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगर तस्वीर उचलून ठेवावी. धान्य वापरण्यात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे. अथर्वशीर्ष पाठ करावा. आता संकष्ट चतुर्थी व्रतकथा काय आहे हे पाहूयात. एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते. गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहेत असे
त्यांना कळते. हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल. यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात. तेव्हा गणपती चंद्राला शापापासून मुक्त करतात. मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल. त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे. त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा, त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल. पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्यांच्यावर सम्यक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले, तेव्हा मुक्ती मिळाली. तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.